महाराष्ट्र विधिमंडळाला मराठीचे वावडे. राष्ट्रीय परिषदेच्या मंचावरील फलकावर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मजकूर. विधिमंडळाच्या कृतीमुळे मनसेचा संताप. हिंदी सक्ती विरोधात मनसेची स्वाक्षरी मोहीम. संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात दादरमधून सुरुवात. राज्यभरातील पालक शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन करणार सरकारच्या निर्णयाचा निषेध. वारी संदर्भातील अबू आझमींच्या वक्तव्यानं राजकीय वादंग. अबू आझमींचं थोबाड फोडलं पाहिजे. शिंदेंच्या सेनेचे आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य. तर आझमींचं वक्तव्य भाजपच्या इशाऱ्यावरून. विजय वडट्टीवारांचा आरोप. औरंगजेब पवित्र व्यक्ती, त्याला राजकारणासाठी बदनाम केलं जाते. मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचं वादग्रस्त वक्तव्य. तर औरंगजेबच्या अवलादींना कबरीच्या बाजूलाच आडवं केलं पाहिजे. नितेश राणे आक्रमक. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील युतीची चर्चा आता शाब्दिक चकमकीपर्यंत. राजकारणात आम्ही नवीन, मात्र कोणाचे पाय चाटले नाहीत. संदीप देशपांडेंचं संजय राऊतांच्या येडेगवाळे या टीकेला जोरदार उत्तर. ठाणे पालिकेच्या अनधिकृत इमारतींवरील कारवाईला विरोध. दिव्यातील खान कंपाऊंड जवळ शेकडो नागरिक रस्त्यावर. मोठा पोलीस फौजफाटा तैनात. मुंबई गोवा वंदे भारतला पावसाळ्यात ब्रेक. आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार मुंबईतून सुटणार. दुसऱ्या दिवशी गोवा मुंबई प्रवास. पुण्यात प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पाहणी. शिवाजी रस्ता ते बाजीराव रस्ता दरम्यानच्या प्रस्तावित भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार. मुंबईत त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं. आजीला कचऱ्यात फेकून नातू फरार. पोलिसांनी आजीला केलं रुग्णालयात दाखल. मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू. 12वी नीट चाचणी परीक्षेत कमी गुण पडल्यामुळे लाकडी खुंट्याने मारहाण. वडिलांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील घटना. शाळेत शिक्षण मंत्री येणार असल्याने विद्यार्थ्यांकडून करून घेतली स्वच्छता. बुलढाण्याच्या सिनगाव जहागीरमधील जिल्हा परिषद शाळेतील घटना. पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस. सूर्या, वैतरणा, पिंजाळ नदींची पाणी पातळी वाढली. शीळदहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद. पालघरमध्ये पाऊस, नद्यांना पाणी. उजनी धरणातून 31,600 क्युसेकने विसर्ग सुरू. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तर दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात 13,000 क्युसेकचा प्रवाह. नाशिकच्या 4 धरणांमधून सलग चौथ्या दिवशी विसर्ग. नाशकात गोदावरीवरील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. गोंदिया जिल्ह्याच्या अंजोरा गावात वाघाचं दर्शन. वाघाला पळून लावण्यासाठी दगडफेक. चिडलेला वाघ माघारी फिरताच टवाळखोरांची उडाली भांबेल. घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे मोठा स्फोट. सुदैवानं स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. स्फोटाचा व्हिडिओ तुफान व्हायरल. इराण इस्रायल दरम्यान हल्ले प्रतिहल्ले सुरू. इस्रायलच्या 20 लढाऊ विमानांनी इराणमधील केरमानशाह, हमादान आणि तेहरानवर हल्ले. तर इराणमध्ये सत्ता पालटाचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा.